मालेगावमध्ये एमआयएम उमेदवार विशाल अहिरे यांच्या निवडणूक आणि राजकीय वादामधून 2 दुचाकींवर 3 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय। त्यांच्या गाडीवर रात्री तुफान दगडफेक करण्यात आली। यावेळी जीव वाचवण्यासाठी गाडी जोरात काढून त्यांनी त्यांचं गाव गाठलं। त्यानंतर गावातील नागरिकांना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठलं। अजून कुणालाही अटक झालेली नाही। तिकडे बदलापूरमध्ये भाजपच्या नयन मुठे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। आगरआळीमधील त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। मारहाणीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। ही मारहाण सूरज मुठे आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याचा आरोप नयन मुठे यांनी केलाय। सूरज मुठे आणि नयन मुठे हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते आहेत। आपल्या विरोधामध्ये नयन मुठे यांनी काम केल्याचा राग मनात धरून सूरज मुठे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचं नयन मुठे यांनी म्हटलंय। डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना राडा प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील या दोघांना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी आणलं असता दोघांचीही तब्येत खालावली। दोघांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आलंय। दरम्यान हॉस्पिटलमध्ये शिवसैनिक जमले होते। भाजपवर दडपशाही आणि अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेनं केला। कल्याण डोंबिवली महापालिकेतील पॅनल क्रमांक 29 मध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने आले। डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरामध्ये पैसे वाटप करत असल्याच्या आरोपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान लोकांनी भयमुक्त होऊन मतदान करावं या उद्देशानं कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वामध्ये परिसरात पोलिसांनी रूट मार्च केला। तिकडे नांदेडच्या प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय। तोंडाला रुमाल बांधून 3 इसम हातामध्ये तलवार घेऊन हल्ला करत होते। मात्र सुदैवानं उमेदवाराच्या पतीला लागलं नाही। या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस करतायत। धुळ्यामधील प्रभाग क्रमांक 1 ब मधील 3 अपत्य असलेल्या उमेदवाराला मनसेच्या प्राची कुलकर्णी यांच्याकडून कडाडून विरोध केला जातोय। हरकत घेऊन देखील निवडणूक अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या प्रभागातील एका उमेदवाराला 3 अपत्य असतानाही त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचा इशारा देखील कुलकर्णी यांनी दिला। नवी मुंबईतील नेरूळ प्रभाग 23 मध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीखाली जादू टोण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला। शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली लिंबू बाहुली आणि बाहुलीवर घोडेकर यांचा फोटो लावल्याचं पाहायला मिळालं। मतदानाच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये चर्चा रंगली आहे। दरम्यान तपास करत जादूटोणा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता करण्यात आली आहे। केडीएमसी प्रभाग क्रमांक 6 मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांवर गंभीर आरोप करण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संकेश भोईर यांचा बदनामीकारक प्रचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। सोशल मीडियावर आरोप करण्यात येत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। धुळ्यामधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडल्याचा आरोप आहे। या सर्व प्रकार एमआयएम पक्षाच्या माध्यमातून उघडकीस आलाय। यावरून आता एमआयएमनं थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत। कल्याणमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याणमध्ये दोन्ही शिवसेना आमने सामने आली आहे। स्लिप वाटण्याच्या कारणावरून दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झालाय। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यातच गोंधळ घातलाय। कल्याणमधील हा प्रकार समोर येतोय। कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। स्लिप वाटण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला आणि या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यातच गोंधळ घातल्याचं समोर आलंय। या गोंधळाची काही दृश्यही आता आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पोलीस अधिकारी देखील उपस्थित आहेत। मात्र पोलिसांसमोरच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपसात भिडले। आणि आता पुन्हा एकदा वळणार आहोत वेगवान घडामोडींकडे। मुंबईमध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाडू मशीन वापरलं जाईल। ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे मशीन असणार आहे। गरज पडली तरच या मशीनचा वापर करण्यात येणार आहे, असं महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलंय। ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाणार आहे, असं गगराणी यांनी सांगितलंय। तिकडे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत काही सवाल केलेत। पाडू नावाचं नवीन मशीन निवडणूक आयोगाने आणलंय, ते तुम्हाला सर्व पक्षांना दाखवावंसं का वाटलं नाही? ही कोणती बेबंदशाही आहे, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी विचारलाय।
मतदारांना सुद्धा या संदर्भात माहिती नाही आणि त्यावरून आता राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान पाडू यंत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी तर नाही ना, अशी शंका आहे, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. या यंत्राची माहिती राजकीय पक्षांना का दिली गेली नाही? आयोग सरकारचा गुलाम झालाय, अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर आयोगानं आमचं समाधान केलं नाही तर आंदोलन करू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय. पाडू हे नावच विचित्र आहे, मात्र हे यंत्र केवळ मुंबईत वापरलं जाणार आहे. डिस्प्ले योग्यरित्या दिसावा त्यासाठीची तजवीज म्हणून हे यंत्र असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. यंत्राबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नयेत, असं देखील मुनगंटीवार म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलंय. उद्या महापालिकेचं मतदान पार पडणार आहे आणि यापूर्वी ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेतलंय. यावेळी शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सर्वजण उपस्थित होते. संजय राऊत यांनी देखील मुंबादेवीचं यावेळी दर्शन घेतलंय. मतदानाच्या पूर्वी खासदार संजय राऊतांनी ट्विट करत फोटो शेअर केलाय. सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे, असा मजकूर असलेला फोटो त्यांनी शेअर केला. उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उमेदवार प्रतिनिधींची ही बैठक शिवतीर्थावर बोलावण्यात आली होती. सर्व उमेदवार प्रतिनिधींना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलंय. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5 प्रश्न विचारले. तुम्ही ज्या महागाईविषयी घेऊन सत्तेत आला पण अद्याप महागाई कमी झाली नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत, तुम्ही ज्यावर बलात्काराचा आरोप आहे त्याला उमेदवारी दिली, मुंबईमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यावर का काही उपाययोजना केली जात नाही, असे सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केले. मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसैनिकांनी गर्दी केली होती. मकर संक्रांतीनिमित्त शिवतीर्थवर आलेल्या मनसैनिकांना शर्मिला ठाकरे यांनी तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. एकीकडे निवडणुकीचा धुरळा उडतोय तर दुसरीकडे मकर संक्रांतीचा उत्साह पाहायला मिळतोय. मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ बंगल्यावर जात अमित ठाकरेंना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गप्पा देखील मारल्या. याचा व्हिडिओ आता समोर आलाय. इम्तियाज जलील यांच्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाष्य केलंय. आता किती पतंग कटले आणि किती पतंग राहिले याचा सर्व हिशोब 16 तारखेलाच होईल, असं त्यांनी म्हटलंय. ज्या जोशामध्ये तो त्याने लोकांना भडकवलंय, आपापसामध्ये भांडणं लावली, याचा अंत आता 16 तारखेलाच होईल, असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. राज्यातील पालिका निवडणुकीला काही तास शिल्लक आहेत, मात्र अद्याप महापौरपदाचं आरक्षण जाहीर झालेलं नाही. आजवर महापौरपदाचे आरक्षण सोडत न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर संभ्रमाचं वातावरण आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवारच वरचढ ठरले आहेत. अजित पवार यांनी पुण्यामध्ये आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 जाहीर सभा घेतल्या. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. मुख्यमंत्र्यांच्या फक्त 2 सभा झाल्या. अजित पवार यांनी तब्बल 8 दिवस प्रचारासाठी पुण्यामध्ये ठाण मांडलं होतं. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा ट्विस्ट आलाय. प्रभाग क्रमांक 29 मध्ये मनसेने अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना जाहीर पाठिंबा दिला. शहाणे यांनी भाजपकडून बंडखोरी केली होती, त्यामुळे त्यांच्यावर पक्षानं कारवाई केली आहे. याच कारवाईनंतर आता मनसेनं शहाणेंना पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे निकालांती चित्र काय असणार याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. पुण्यामधील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये बॅनर लागले आहेत. मतदानापूर्वीच प्रभाग क्रमांक 25 मध्ये बॅनर आणि पोस्टर लावण्यात आलेत. आपल्याला वारसा हवाय की विकास असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय. या प्रभागातून मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, गिरीश बापट यांच्यासून सुरदा बापट यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे घराणेशाही विरुद्ध लोकशाही असा प्रचार या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात येतोय. दरम्यान हे पोस्टर्स अज्ञातांनी लावल्याची माहिती मिळते. मनसे नेते अविनाश जाधव यांनी 67 बिनविरोध उमेदवारांविरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये काही चुकीची विधानं केल्यामुळे मुख्य न्यायमूर्तींनी चांगलंच सुनावलंय. तसंच दंड आकारण्याच्या सूचना देखील केल्या. जयंत पाटलांच्या टीकेचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. जयंत पाटलांची अवस्था नटसम्राट मधल्या बेलवलकर यांच्यासारखी झाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटलांनी भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाल्याची टीका केली होती. सध्या अजित पवार आणि भाजप म्हणतायत ते खरं आहे, पण हे खरं समोर आणणार कोण, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर उद्या निवडणूक संपली की हेच लोक मांडीला मांडी लावून बसतील आणि राज्य लुटतील, ही सगळी नुराकुस्ती आहे, अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे.
ठाकरे जे अण्णामलाईवर बोलले ते तमिळ भाषिकांचा अपमान नाही का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. त्याचबरोबर अण्णामलाई चुकीचं बोलले नसल्याचं देखील स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय. मतदार राज ठाकरेंची वाट लावतील, ठाकरे राजकीय नटसम्राट आहेत, अशा शब्दात भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. त्यावर कोणी पैसे वाटप करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असं देखील शेलार यांनी म्हटलंय. मी कुतुबशाह नगरमध्ये प्रचारासाठी नाही तर राजू देवगडे यांच्या घरी भेटायला गेलो होतो. काँग्रेस कार्यकर्त्यांना गैरसमज झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कधी मुंबादेवीच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला नाही. शिंदेंनी हा कार्यक्रम हाती घेतल्याचं म्हणत खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे बंधूंनी आज मुंबादेवीचं दर्शन घेतलं त्यावर टीका केली आहे. महायुतीच मराठी माणसाच्या फायद्याचं काम करणार, असं देखील शेवाळे म्हणाले. अजित पवारांनी भाजपवर आरोप करण्याआधी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, अशा शब्दात भाजपचे नेते परिणय फुके यांनी निशाणा साधला. सिंचन घोटाळ्याचा निकाल अद्याप आलेला नाही आणि चौकशी सुरू आहे, त्यामुळे अजित पवारांनी काळजीपूर्वक वक्तव्य करावं, असं देखील त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागावी, अशी मागणी शहाजी बापू पाटलांनी केली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना लोक मत देणार नाहीत, असं देखील त्यांनी म्हटलंय. तसंच ठाकरेंचे लोक पैसे वाटतात आणि आमच्या पक्षावर आरोप करतात, अशी टीका देखील शहाजी बापूंनी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि सूचना देण्यात आल्यात. मुंबई इथल्या नायगाव पोलीस मैदानामध्ये सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी पोलिसांसह निवडणूक प्रक्रिया कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस आता सज्ज झालेत. शहरामध्ये 750 मतदान केंद्र आहेत, त्यापैकी 153 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर मतदान केंद्रांवर साहित्याचं वितरण देखील सध्या सुरू आहे. वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन रवाना झालेत. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 7,700 कर्मचारी आणि 3,000 पोलीस तैनात असणार आहेत. 115 जागांसाठी 547 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी जोरदार तयारी आता करण्यात आली आहे. तिकडे धुळे महापालिका क्षेत्रामध्ये प्रचार संपल्यानंतरही प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप उमेदवाराकडून प्रचाराचे बॅनर परिसरामध्ये जैसे थेच असल्याची स्थिती पाहायला मिळते. अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये 2 लाख कामगार उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कामगारांना मतदानासाठी आस्थापनांची भरपगारी रजा द्यावी, असं सहाय्यक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे यांनी सांगितलंय. मतदानासाठी सुट्टी दिली नाही तर आस्थापनांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागामधील 128 जागांसाठी उद्या मतदान पार पडत आहे. 2067 मतदान केंद्रांवर शहरामधील 17 लाखांपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येते. पालिका कर्मचारी यासाठी जोमाने कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक प्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचं वाटप करण्यात आलंय. बूथ रचना तयार झाली आहे. त्यासाठी वाहतूक यंत्रणा देखील सज्ज आहे.